लास्टला दाखवा मला तो C++ तुम्हाला okay, then discipline knowledge. Okay, apply computer engineering discipline specific knowledge to solve the core computer engineering and related problems. ज्यावेळेस तुम्ही हा प्रोग्राम किंवा हा प्रॅक्टिकल परफॉर्म करायला घ्या त्यावेळेस तुम्हाला डिसिप्लिन नॉलेज म्हणजे तुम्हाला जिथे कोणतं प्रॉब्लेम येतील ते सॉल्व्ह करण्यासाठी कोणकोणत्या मेथड तुम्हाला युज करायला लागतील त्याचाही अभ्यास तुम्हाला ह्या प्रोग्राम आउटकम मधून तुम्हाला हे प्रोग्राम आउटकम भेटणार आहे. प्रोग्राम आउटकम म्हणजे काय तुम्ही जो प्रॅक्टिकल बघणार आता डेव्हलप मिनिमम प्रोग्राम युजिंग कॉन्स्टंट व्हेरिएबल अरिथमेटिक एक्सप्रेशन ह्या प्रोग्राम मधून किंवा ह्या प्रॅक्टिकल मधून तुम्हाला ते आउटकम भेटत आहे. पहिले बेसिक नॉलेज क्लिअर होत आहे. ओके, डिसिप्लिन नॉलेज म्हणजे काय तुम्हाला कोणता प्रॉब्लेम फेस करणार आहे तुम्ही रिअल लाईफ मध्ये ज्यावेळेस तुम्ही ऍक्च्युअली कोडिंग कराल तेही तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. नंतर एक्सपेरिमेंट्स अँड प्रॅक्टिस ज्यावेळेस तुम्ही प्लॅन टू परफॉर्म एक्सपेरिमेंट्स अँड प्रॅक्टिसेस टू यूज दी रिझल्ट टू सॉल्व्ह ब्रॉड बेस्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. ओके, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल एक्सपेरिमेंट कराल तुम्हाला वेरियस ऍप्लिकेशन वेरियस ऍप्लिकेशन डिझाईन करता येतील बाय युजिंग C++. वेरियस प्रोजेक्ट तुम्हाला डिझाईन करता येतील बाय युजिंग C++ और C लँग्वेजेस. म्हणजे तुम्हाला जेवढं रिअल लाईफ मध्ये जेवढं कोडिंग करायला घेतलं जेवढे प्रॉब्लेम येणार आहे ते तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. ओके, that is the relevant program outcomes regarding our first practical. Okay, the next engineering tools apply relevant computer technologies and tools with an understanding of the limitations. Okay, आता तुम्ही वेगवेगळे टूल्स यूज करता प्रोग्रामिंग साठी नंतर कंपायलर यूज करता बरोबर आहे करता का कंपायलर वगैरे टर्बो सी C++. ओके, that is the compiler of relevant programming language. Okay, various engineering tools यूज करतात त्याचा अभ्यास तुम्ही करता ते कसं तुम्हाला यूज करता येते किंवा व्हॉट आर द प्रोसिजर बिहाइंड दिस. these points are covered in by using first practical. Okay, then communicate effectively in oral and written form. यावेळी तुम्ही एखादा आता मी तुम्हाला सांगतोय प्रॅक्टिकलचे सिग्निफिकन्स सांगतो किंवा रिलेव्हंट प्रोग्राम आउटकम सांगतोय तर ते तुम्हाला आपलं कम्युनिकेशन सुरू आहे बरोबर आहे तुमचं कम्युनिकेशन इफेक्टिव्हली होत आहे एकतर ओरल फॉर्म होत आहे किंवा तुम्ही नंतर तुम्ही स्वतः रिटर्न फॉर्म करू शकता किंवा त्याचा प्रोग्राम कोडिंग तुम्ही लिहू शकता वाचू शकता तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. These are the relevant program outcomes which is done by our first practical. Okay, have you got it all of you? What is the practical significance and what is the relevant program outcomes of first practicals? Have you got it? Yes, Pranali. Yes, sir. Have you got it? See what is the significance and relevant program outcomes of first chapter? Sorry, first practical. Yes, sir. Okay. Yes, Chormai. Okay, next point is there.
Just wait. ओके. नेक्स्ट कॉम्पिटन्सी अँड प्रॅक्टिकल स्किल्स. आता कोणकोणते प्रॅक्टिकल स्किल्स तुम्हाला भेटणार आहेत? कोणकोणती कॉम्पिटन्सी येणार आहे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही एखादं प्रोग्रामिंग कोड करता? जस्ट वेट. Okay. Competency and practical skills. Now, this practical is expected to develop the following skills in you. Okay. कोणकोणते स्किल्स तुम्हाला येणार त्या प्रॅक्टिकल केल्यामुळे? कोणकोणत्या कॅपॅबिलिटी तुम्ही सॉरी कोणकोणते इश्यूज आहेत किंवा कोणकोणते प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या रिअल लाईफ मध्ये ज्यावेळेस तुम्ही कोडिंग शिकताय, सी लँग्वेज शिकताय किंवा C++ लँग्वेज शिकताय किंवा एनी अदर प्रोग्रामिंग लँग्वेज. When you go through any other programming language, there are so many issues are created during the developing the code or logicking the code. Okay. So avoid these problems. You can try to practice more and more. Try to find the problems, issues, and then think on it. Why, which methods can avoid that problems? Okay, that are covered in our first practicals. Okay, develop C++ programs to solve broad-based problems. Define and declare constant and variables. Okay, these are the first skills we have got after the done with first practical. Okay, define and declare constant and variable. तुम्ही कॉन्स्टंट डिफाइन करू शकता, डिक्लेअर करू शकता. ओके, दिस आर द सिंपल. यूज डेटा टाइप कन्वर्जन. डेटा टाइप कन्वर्जन बघू शकता. कंपाइल द प्रोग्राम. प्रोग्राम्स कंपाइल करू शकता. डिबग अँड एक्झिक्यूट द प्रोग्राम. दीज आर द स्किल्स when you go through our first practicals. These are the skills you have got when you go through our first practical. These are the skills. Next, relevant course outcomes. आता हे झालं प्रॅक्टिकल आउटकम्स. आतापर्यंत काय बघितलं आपण पहिल्या प्रॅक्टिकल नंतर आपण ज्यावेळेस बघणार आहे ते प्रॅक्टिकल एवढे पॉईंट कव्हर करतात. प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स म्हणजे महत्व त्यांचं कव्हर करते. नंतर जे जे रिलेव्हंट प्रोग्राम आउटकम आहेत ते आपल्याला भेटणार आहेत पीओज. नंतर कॉम्पेटेन्सी, तुम्हाला जे काही एरर येणार आहेत किंवा तुम्हाला जे काही इश्यू येणार आहेत ते इश्यू आपण कव्हर करू शकतो ते प्रॅक्टिकल आपण किंवा प्रॅक्टिकल बघून. नंतर हे सगळे झाले ते तुमचे प्रॅक्टिकल आउटकम झाले किंवा प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स झाले. आता तुम्हाला कोर्स आउटकम बघायचा. हा पूर्ण C++चा सिलेबस शिकून किंवा सिलेबस बघून ओव्हरव्ह्यू घेऊन तुम्हाला काय भेटणार आहे ते कोर्स आउटकम मध्ये येणार आहे. अगोदर तुम्हाला मी सांगितलंय स्टुडंट्स कॅन अंडरस्टँड दी ऑब्जेक्टिव्ह आपल्या चॅप्टर सॉरी आपल्या सिलेबस ऑब्जेक्टिव्ह काय बघितलं कोर्स ऑब्जेक्टिव्ह पहिल्याच लेक्चर मध्ये की बाबा स्टुडंट कॅन एबल टू अंडरस्टँड अँड इम्प्लिमेंट दी फीचर्स ऑफ ऍडव्हान्स फीचर्स ऑफ C++ लँग्वेज. जे ऍडव्हान्स फीचर तुम्ही यूज केले C++ लँग्वेज मध्ये जे की सी मध्ये नाही ते आपण इथं शिकायचे आहे. नंतर स्टुडंट कॅन एबल टू अंडरस्टँड दी problems using procedure oriented approach. C++ is called as procedure oriented language also, and also called as object oriented programming language. जे C मध्ये फीचर्स आहेत ते C++ मध्ये कव्हर होते आणि C++ मध्ये सम ऍडिशनल फीचर्स यूज केले. त्याच्यामध्ये पॉलिमॉर्फिझम असेल. पॉलिमॉर्फिझम म्हणजे परवा मी सांगितलं मेनी फॉर्म. आपण काय करतो पॉलिमॉर्फिझम. मॉर्फिझम मीन्स फॉर्म आणि पॉली मीन्स मेनी. मेनी फॉर्मचा यूज करतो. नंतर इनहेरिटन्स मध्ये आपण काय करतो रियुजेबिलिटी बघतो. तोच प्रोग्रामिंग तोच कोड आपण रियुजेबल करू शकतो बाय युजिंग इनहेरिटन्स. डेटा हायडिंग बघितलं, ऍब्स्ट्रॅक्शन बघितलं. दीज आर दी ऍडिशनल characteristics or features of C++ language. और ऑपरेटर ओव्हरलोडिंग पण करता येतं C++ लँग्वेज मध्ये. दॅट्स वाय C++ इज कॉल्ड एज ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. त्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेजचा बेस ठेवून आपण कसं प्रोग्रामिंग करणार आहे ते आपण या कोर्स मधून शिकणार आहोत. ओके, have got it. Relevant course outcomes of our first practical. Yes, सायली ज्योती चौगुले, have got it. समजलं का चौगुले तुम्हाला? आर यू इन मीटिंग?
नेक्स्ट मृणाल. सर. ओके. नेक्स्ट प्रॅक्टिकल आउटकम. ओके, प्रॅक्टिकल आउटकम काय भेटणार आहे आपल्याला? मी आता सांगितलं, तुम्ही एक्झॅक्टली कंपाईल प्रोग्राम करू शकता, डिबग करू शकता, एक्झिक्यूट करू शकता तो प्रोग्राम जो काही तुम्हाला दिलेला आहे तो. ओके. राईट, कंपाईल, डिबग, एक्झिक्यूट सिंपल C++ प्रोग्राम युझिंग कॉन्स्टंट व्हेरिएबल्स, अरिथमेटिक एक्सप्रेशन आणि डेटा टाइप कन्व्हर्जन. खाली आहेत बघा. खाली काय आता, रिलेव्हंट इफेक्टिव्ह डोमेन रिलेटेड आउटकम्स. तुम्हाला जर आउटकम घ्यायचे असतील तर तुम्ही त्यासाठी इफेक्टिव्ह डोमेन काय युज करणार? तुम्ही टर्बोसी युज करता. एन्व्हायरमेंट, सिलेक्ट प्रॉपर प्रोग्रामिंग एन्व्हायरमेंट इन C++. तुम्ही टर्बोसीचा युज करू शकता. कळलं? फॉलो इथिकल प्रॅक्टिसेस. जे काय प्रॅक्टिसेस तुम्हाला देणार आहे, मी देणार आहे ह्याच्यामध्ये ट्युटोरियल मध्ये, ते प्रॅक्टिकल तुम्ही करत जावा. त्याचं आउटकम वेळच्या वेळेस जी काय तुम्हाला मी फाईल दिली आहे त्या फाईल मध्ये अपलोड करत चला. ते सगळं केल्यानंतर तुम्हाला एक C++ लँग्वेज बद्दल एक आवड निर्माण होईल. ओके. देन these are the practical outcome, course outcome or practical significance we have seen. Okay. And next, minimum theoretical background. Okay, theory आता याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला? मला सांगा, सी लँग्वेज मध्ये तुम्हाला इनपुट आउटपुट किंवा स्टँडर्ड इनपुट आउटपुट साठी कोणतं फंक्शन यूज करता? किंवा इनपुट आणि आउटपुट देण्यासाठी, आउटपुट बघण्यासाठी कोणतं फंक्शन यूज करता? यस, प्रणाली डोले. Which functions are used in C languages? Printf. Okay, yes. सांगा. Printf. Okay, scanf, printf can use for purpose of input output functions in C language. Okay. तसंच आपल्या C++ मध्ये पण इनपुट आउटपुट फंक्शन यूज करायचं. जसं तुम्ही लायब्ररी फंक्शन कोणतं यूज करता सी मध्ये? Can anybody tell me which library functions are used in C languages for the performing or for compiling the code? Getch. Getch are used in for perform which library functions? What is this standard stdio.h? stdio.h काय आहे? किंवा conico.h? स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन. हा, बरोबर आहे. ते तुम्ही फंक्शन तुम्ही सी लँग्वेज मध्ये युज करता, लायब्ररी फंक्शन. ओके. आता आपल्याला C++ मध्ये स्ट्रीम फंक्शन युज करायचं. ते आता काय आहे ते बघूयात आपण. ओके. C++ बेसिक इनपुट आउटपुट. ओके. फर्स्ट एक काम करा, नोटबुक आहे सगळ्यांकडे? Yes. येस सर. हा, टाका प्रॅक्टिकल नंबर 1 टायटल लिहून घ्या. Develop minimum 2 programs using constant variables, arithmetic expression, operator, executing data type conversion. लिहून घ्या तुमच्या नोटबुक मध्ये प्रॅक्टिकल नंबर 1. ओके, मी चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनचं लिंक देतो, ते तुम्ही तुमच्या हे करा.
बघा चॅट बॉक्स मध्ये दिसते का सगळ्यांना लिंक? Yes, sir. ती तुमच्या मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्या. C++ साठी आपल्याला लागणार आहे. ओके, लिहिलं का ते सगळ्यांनी? डेव्हलप मिनिमम 2 प्रोग्राम युजिंग कॉन्स्टंट व्हेरिएबल्स, अरिथमेटिक एक्सप्रेशन, ऑपरेटर, एक्झिक्युटिंग डेटा टाइप कन्वर्जन. ओके, आता लक्ष द्या सगळ्यांनी. आता जसं तुम्ही सी मध्ये लायब्ररी फंक्शन यूज करता stdi.h, तसं आपल्या C++ मध्ये आयोस्ट्रीम यूज करणार. कोणतं लायब्ररी फंक्शन यूज करणार? आयोस्ट्रीम. ओके, C++ IO ऑपरेशन इज युजिंग द स्ट्रीम कन्सेप्ट. स्ट्रीम इज द सिक्वेन्स ऑफ बाइट्स और फ्लो ऑफ डेटा. ओके, स्ट्रीम मीन्स सिक्वेन्स ऑफ बाइट्स. आता तुम्हाला बाईट आणि बीट मधला डिफरन्स डीटी मध्ये समजला असेल, माहिती आहे का सगळ्यांना? What is mean by beat and what is mean by byte? Can anyone tell me what is called as beat and what is called as byte? Yes. 1 byte is equal to 8 bits. Okay, 1 byte is equal to 8 bit. Okay, one single digit in number system is called as 1 bit. Okay, and group of 8 bits is equal to 1 byte. म्हणजे स्ट्रीम म्हणजे काय? तुमचा सिक्वेन्स ऑफ बाईट आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादा, आता काय बघा, इनपुट देता तुम्ही, एखादं प्रोग्रामिंग करता, त्यासाठी तुम्ही काय करणार? इनपुट देणार आहे, म्हणजे बाईट मध्ये देणार आहे, बरोबर आहे? आता कॉम्प्युटर सिस्टीम मध्ये तुम्हाला इनपुट द्यायचं असेल, बायनरी नंबर सिस्टीम, त्याचं कन्व्हर्जन ASCII मध्ये होतं, रेडी मध्ये शिकणार असाल तुम्ही. कम्प्युटरला कोणती लँग्वेज समजते? बायनरी नंबर सिस्टीम समजते. जरी तुम्ही कॉम्प्युटर सिस्टीमला ऑडिओ दिला, त्याचं ऑडिओ व्हिडिओचं इनपुट दिलं, तर त्याचं कन्व्हर्जन तो ASCII कोड मध्ये करतो. त्यावरती मेमरी अलोकेशन, प्री प्रोसेसिंग करून तुम्हाला आउटपुट देतो. ओके, मग सेम आता सी मध्ये तुम्ही स्टँडर्ड इनपुट आउटपुट फंक्शन बघितलं. त्यासाठी तुमच्या एखादं लायब्ररी फंक्शन बघितलं. ओके, आता इनपुट आउटपुट डिफाईन करायचं. C++ मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? स्ट्रीम फंक्शन यूज करायचं आहे. मग स्ट्रीम फंक्शन कशासाठी यूज केलं जात आहे? C++ IO operation is using stream concept. Stream is the sequence of bytes or flow of data. It makes the performance fast. Okay, if bytes flow from memory to main memory to device like printer, display screen, network connection, etc. This is called as output operation. आता स्ट्रीम मध्ये काय बघायचं आपल्याला? तुम्हाला माहित आहे, एखादं when you create one logic, for that firstly we can define the input of that program. Okay, तुम्हाला इनपुट डिफाईन करायला लागेल. इनपुट देण्यासाठी तुम्ही काय करता? बाईट मध्ये डेटा देता. तो बाईट डेटा फ्लो होण्यासाठी रिलेव्हंट प्रोग्राम मध्ये फ्लो करण्यासाठी तुम्ही स्ट्रीम यूज करता. तेच लायब्ररी फंक्शन आपल्याला यूज करायचं आहे. हॅश इन्क्लूड iostream.h. आता iostream म्हणजे काय? इनपुट आउटपुट स्ट्रीम. ते कशासाठी यूज करणार तुम्हाला? सी मध्ये, C++ मध्ये इनपुट आणि आउटपुट डिफाईन करण्यासाठी, किंवा इनपुट देण्यासाठी आणि आउटपुट तुम्हाला तुमच्या तुमच्या स्क्रीनवरती प्रिंट करण्यासाठी. दॅट इज द मेन मोटिव्ह बिहाइंड दिस. ओके, मग ह्याच्यामध्ये आपण स्ट्रीम फंक्शन यूज केलं. आता ह्याच्यामध्ये सांगितलं की बाबा आपण काय करतो? बाईट ट्रान्सफर करतो. बाईट म्हणजे काय? ग्रुप ऑफ 8 बीट, दॅट्स कॉल्ड एज 1 बाईट. मग त्यामध्ये काय असणार आहे? ज्या आउटपुट ऑपरेशन कधी डन होणार आहे? बघा इथे सांगितलं, इफ बाईट्स फ्लो फ्रॉम मेन मेमरी टू डिव्हाइस लाईक प्रिंटर, डिस्प्ले स्क्रीन, नेटवर्क कनेक्शन, एक्सेट्रा. दिस इज कॉल्ड एज आउटपुट ऑपरेशन. ओके, ज्यावेळेस तुम्ही इनपुट देता, ज्यावेळेस तुम्ही एखादा डेटा देता, ती तुमची कम्प्युटर सिस्टीम काय करणार? तो डेटा तुमच्या मेमरीमध्ये स्टोअर करणार. हे सिंपल माहित आहे तुम्हाला सगळ्यांना. मग त्या मेमरी करून काय होणार आहे? ते स्ट्रीम कुठे होणार आहे? फ्लो, तुमचा डेटा फ्लो प्रिंटरकडे जाणार आहे, स्क्रीनवरती डिस्प्ले होणार आहे, किंवा नेटवर्क कनेक्शन साठी जाणार. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? आउटपुट ऑपरेशन. आउटपुट ऑपरेशन लक्षात ठेवा, मेमरी टू डिव्हाइस. समजतंय? मेमरी टू डिव्हाइस म्हणजे आउटपुट ऑपरेशन. ओके, इफ bytes flow from device like printer, display screen,
network connection, etc. to main memory. To main memory, this is called as input operation. समजतंय? आता मी सांगितलं C++ मध्ये मेन लायब्ररी फंक्शन तुम्ही stdio.h सॉरी iostream.h यूज करणार. आणि जर तुम्हाला इनपुट आउटपुट ऑपरेशन डिफाईन करायचं असेल तर काय करतो, बाईट तुम्ही काय करता, स्ट्रीम करता. बाईट स्ट्रीम करता म्हणजे काय करता, तो डेटा फ्लो एका डिव्हाइस कडून दुसऱ्या डिव्हाइस कडे देता. सुरुवातीला काय होणार आहे, डेटा तुमचा मेमरीला स्टोअर होणार आहे आणि मेमरी मधून वेगवेगळ्या डिव्हाइस कडे फ्लो होणार आहे त्या डेटाचा. म्हणजे तुमचा प्रिंटरकडे जाणार आहे तो डेटा, नंतर प्रिंट स्क्रीन साठी जाणार आहे, कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट साठी जाणार आहे. त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, आउटपुट ऑपरेशन. आणि ज्यावेळी तुमचा डाटा प्रिंटेड करून किंवा डिस्प्ले स्क्रीन करून स्कॅनर करून कुणाला जाणार आहे, मेमरीकडे जाणार आहे, त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणणार आहे, इनपुट ऑपरेशन. समजतंय? हाव यू गॉट इट? समजतंय का? Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट हेडर फाईल. आता मी सांगेल तुम्हाला लायब्ररी फंक्शन किंवा हेडर फाईल तुम्ही stdio.h किंवा conio.h यूज करायचा. तर conio कशासाठी यूज करायचा माहिती आहे सगळ्यांना? Clear screen function. Clear the screen and hold the output screen. ओके, विंडो फंक्शन साठी यूज करता ना, जेव्हा तुम्हाला विंडोज जर शिफ्ट करायचे असेल किंवा विंडो चेंज करायचे असेल त्यासाठी कोनिओ फंक्शन यूज करता. आणि नंतर लास्टला गेट ch यूज करून तुम्ही त्यासाठी गेट ch यूज करता म्हणून सांगितलं तुम्ही. Hold the output screen. स्क्रीन क्लिअर करण्यासाठी. त्यासाठी तुम्ही गेट ch आणि सोबतच conio.h फंक्शन पण यूज करू शकता विंडोज शिफ्टिंग साठी. ओके, आता ह्याच्यामध्ये हेडर फाईल, आता हे लिहून घ्या तुम्ही नोटबुक मध्ये. हेडर फाईल iostream, इट इज यूज टू डिफाईन सी आउट, सी इन. जसं तुम्ही स्कॅनिंग यूज केलं तर स्कॅनएप आणि प्रिंटएप आणि स्कॅनएप तुमच्या सी लँग्वेज मध्ये जसं यूज केलं होतं इनपुट आणि आउटपुट फंक्शन साठी, तसं सेम C++ मध्ये सी इन आणि सी आउट यूज करतात. फॉर द आउटपुट ऑपरेशन सी आउट यूज करणार आणि फॉर द इनपुट ऑपरेशन सी इन यूज करणार. आणि CERR म्हणजे एरर फंक्शन असणार आहे. इट इज यूज टू डिफाईन द सी आउट, सी इन अँड CERR objects which corresponding to standard output stream, standard input stream and standard error stream respectively. ओके, iostream कशासाठी यूज करणार आहात तुम्ही? स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम साठी, स्टँडर्ड आउटपुट इनपुट स्ट्रीम साठी आणि स्टँडर्ड एरर स्ट्रीम साठी यूज करणार आहात. ओके, समजतंय? नेक्स्ट IOMAN IP हे यूज करत नाही आपण नॉर्मली, म्हणजे दिले आहे. इट इज यूज टू डिक्लेअर सर्व्हिस युजफुल फॉर परफॉर्मिंग फॉर्मॅटेड IO इनपुट आउटपुट सच ॲज सेट प्रिसिजन अँड सेट डब्ल्यू. आता प्रिसिजन आणि विंडो मेथड तुम्ही सेट विंडो आणि सेट प्रिसिजन मेथड तुम्ही सी मध्ये बघितलेत का नाहीत मला माहित नाही, पण डिसिजन मेकिंग साठी तुम्ही यूज करता प्रिसिजन मेथड. ओके, म्हणजे तुमच्या स्टेटमेंट कंडिशन साठी तुम्ही डिसिजन मेकिंग मध्ये तुम्ही कोणत्या मेथड यूज करता? फॉर लूप, व्हाईल लूप, लूपिंग मेथड यूज करता. त्याच्यामध्ये प्रिसिजन मेकिंग स्टेटमेंट पण आहे. त्या प्रिसिजन मध्ये तुम्हाला जर एखादा प्रोग्राम करायचा असेल तर तो तुम्ही इनपुट आउटपुट मॅन IP हा स्टँडर्ड लायब्ररी फंक्शन तुम्ही यूज करू शकता. ह्याची काही गरज नाही, तुम्ही iostream यूज करून पण करू शकता. हे ऍडिशनली तुम्हाला माहिती असावं यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट F stream इट इज यूज टू Just wait 5 minutes. Just wait.
ओके. जसं तुम्ही सी मध्ये stdio.h यूज केलं तसं C++ मध्ये काय यूज करणार आहे, IOStream यूज करणार फॉर दी इनपुट आउटपुट फंक्शन. ओके. नंतर इट इज यूज टू डिक्लेअर सर्व्हिसेस फॉर युजर कंट्रोल फाईल प्रोसेसिंग. एफस्ट्रीम फाईल स्ट्रीम यूज करणार आहे. त्यावेळेस तुम्ही फाईल प्रोसेसिंग करणार आहात C++ मध्ये, त्यासाठी तुम्ही काय यूज करणार, एफस्ट्रीम. हे सगळं तुम्ही IOStream यूज करून करू शकता. फाईल प्रोसेसिंगचं स्टेटमेंट यूज करायचं, प्रिसिजन मेकिंगचं स्टेटमेंट यूज करायचं, किंवा नंतर तुम्ही डिसिजन मेकिंग बघितलं ते सगळं यूज करून, ते इन्स्ट्रक्शन यूज करून तुम्ही IOStreamचा यूज करून पण ते कोडिंग करू शकता. फक्त यांनी ऍडिशनल तुमच्या माहितीसाठी ते दोन सांगितलं, IOMAM, IP आणि एफस्ट्रीम. ओके. हॅव यू राईट दिस, हॅव यू रिटन इन युअर नोटबुक हेडर फाईल फंक्शन अँड डिस्क्रिप्शन. प्लीज नोट डाउन युअर नोटबुक, ऑल ऑफ यू. Yes, sir. नोट करून घ्या. IOStream कशासाठी यूज केलं जातं, एफस्ट्रीम कशासाठी यूज केलं जातं इन सी लँग्वेज. IOStream is used for define cout, cin, and CL object. Okay. Fstream is defined for declare services for user control file processing. ओके. झालं का, लिहून झालं का तुमचं? Have you completed? Yes, sir. Yes. Yes, sir. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम. आता एक स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम सी आउट. ओके. जसं तुम्ही स्कॅनएफ, प्रिंटएफ यूज केलं होतं सी लँग्वेज मध्ये, तसं आपण काय बनवलं, स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम सी आउट. The C out is predefined object of OStream class. Okay. OStream means output stream class. Stream means flow of bytes किंवा group of data bytes. Okay. आणि त्यामुळे the C out is predefined object of OStream class. Okay. Predefined object असतो C out. It is connected with the standard output device which is usually display screen. Okay. मेन मोठो काय, मेन पर्पज काय, कशासाठी सी आउट यूज करतो आपण, इट इज कनेक्टेड विथ द स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइस विच इज युजली डिस्प्ले द स्क्रीन. स्क्रीनवरती डिस्प्ले करण्यासाठी तुम्ही काय करता, सी आउट यूज करता. सी आउट इज यूज टू कंजेक्शन विथ स्ट्रीम इन्सर्शन ऑपरेशन. इन्सर्शन ऑपरेटर तुम्ही यूज करता याच्यामध्ये टू डिस्प्ले द आउटपुट ऑन कन्सोल. ओके. एखादं तुम्हाला आउटपुट जर डिस्प्ले करायचं असेल
एखादा आउटपुट तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले करायचं असेल तर तुम्ही काय करता, सी आउट यूज करता, त्याच्यामध्ये इन्सर्शन ऑपरेटर यूज करता. कोणतं ऑपरेटर यूज करता, इन्सर्शन ऑपरेटर. हे करा, स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम सी आउट त्याच्यामध्ये टाका, हे टाका, इट इज कनेक्टेड विथ स्टँडर्ड आउटपुट डिव्हाइस सच एज युजली डिस्प्ले स्क्रीन, किंवा फक्त डिस्प्ले स्क्रीन मध्ये लिहा सी आउट इज इक्वल टू डिस्प्ले स्क्रीन. आणि इन्सर्शन त्यासाठी कोणते ऑपरेटर यूज करतो आपण, इन्सर्शन ऑपरेटर. नोट डाऊन करून घ्या. थोडक्यात तुमच्या लँग्वेज मध्ये नोटबुक मध्ये लिहून घ्या की बाबा स्टँडर्ड आउटपुट स्ट्रीम सी आउट इज इक्वल टू फॉर यूज फॉर डिस्प्ले स्क्रीन, and for this purpose you can use insertion operator. Okay, next, standard input stream cin. The cin is predefined object of an istream class. istream class चा predefined object आहे cin म्हणजे. It is connected with the standard input device which is usually keyboard. जेव्हा तुम्हाला कीबोर्ड वरती इनपुट तुम्ही देता तर त्यासाठी एखादं तुम्हाला इनपुट डिफाईन करायचं असेल तर तुम्ही काय करणार आहे, सीइन यूज करणार आहे. सीइन इज यूज इन कंजक्शन विथ टीम एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. टीम एक्सट्रॅक्शन ऑपरेटर बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक्सट्रॅक्शन ऑपरेटर यूज केलं जातं आणि वरती सी आउट मध्ये इन्सर्शन ऑपरेटर यूज केलेलं असतं. त्यासाठी तुमचं इनपुट आणि आउटपुट डिफाईन करण्यासाठी. ओके, टू रीड दी इनपुट फ्रॉम ए कन्सोल. वरती काय सांगितले, टू डिस्प्ले दी आउटपुट ऑन ए कन्सोल. आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी तुम्ही इन्सर्शन ऑपरेशन यूज करणार आणि सी आउट यूज करणार. आणि जर तुम्हाला इनपुट घ्यायचं असेल तर काय करणार, सीइन यूज करणार. कोणतं ऑपरेटर यूज करणार, एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. हॅव यू गॉट इट? हॅलो, येस, ऑल ऑफ यू गॉट इट पॉइंट? Yes, sir. Yes, sir. Okay. Do you know any idea about the escape functions used in C language? Escape function कशासाठी यूज करतो आपण? What is the use of the escape function in C language? एखादी न्यू लाईन घ्यायची असेल, एखादं न्यू ऑपरेटर, एखादं न्यू कॉन्स्टंट त्यामध्ये ऍड करायचं असेल, तुम्ही स्लॅश एन स्लॅश एन स्लॅश एन स्लॅश बी यूज केलं का नाही कधी? तसंच जर तुम्हाला आता एखादी न्यू लाईन तुमच्या C++ लँग्वेज मध्ये घ्यायची असेल, एक्स्ट्रा लाईन कॅरेक्टर ऍड करायचं असेल, किंवा तुमची जी स्ट्रीम आहे ती फ्लश करायची असेल, किंवा फ्लश म्हणजे काय, एंड करायचं असेल एखादा लाईन प्रोग्रामिंग कोड, तुम्हाला जसं तुम्ही रिटर्न 0 यूज करता का सी मध्ये? रिटर्न 0 कशासाठी यूज करता? प्रोग्राम एंड करण्यासाठी रिटर्न 0 एंड गेट ch आणि डिक्लेरेशन करता तुम्ही कर्ली ब्रॅकेट यूज करून. तसं C++ लँग्वेज मध्ये तुम्ही एंड एंड लाईन फंक्शन कशासाठी यूज करताय? इन्सर्ट न्यू लाईन कॅरेक्टर जर तुम्हाला इन्सर्ट करायची गरज असेल तर त्यासाठी तुम्ही एंड एल फंक्शन यूज करता. आणि त्याच्याबरोबरच तुम्ही काय करता, गेट ch यूज करता. त्यासाठी तर प्रिव्हियस जर तुम्हाला आउटपुट बघायचं असेल तर प्रिव्हियस आउटपुट इरेज होऊन दुसरं आउटपुट त्याच्यामध्ये तुम्हाला ज्या त्या ह्याचं आउटपुट बघण्यासाठी तुम्ही काय करता, गेट ch चं फंक्शन यूज करता. सेम तसं जसं तुम्ही एस्केप फंक्शनचं पण फंक्शन बघितलं तसं स्टँडर्ड एंड एल फंक्शन तुम्ही यूज करताय C++ लँग्वेज मध्ये. कशासाठी, तर तुम्हाला इन्सर्ट न्यू लाईन कॅरेक्टर, इफ यू विल रिक्वायर दी one new line in your program, in C++ program, just you can use end line function. By using end line function you can create the new line or new character line, and plus the stream. The previous stream you can use. Before using the next line you need to flush our previous stream, previous bytes, previous data, okay, for the performing or coding the program. Okay, have you got it? Yes, sir. तुम्हाला सी आउट, सी इन आणि सी एंड एल फंक्शन कशासाठी यूज केलं जातं C लँग्वेज मध्ये?
ओके, थोडक्यात लिहून घ्या, लिहून घेत चला नोटबुक मध्ये. सी आउट कशासाठी? टू डिस्प्ले दी आउटपुट, आणि त्यासाठी इन्सर्शन ऑपरेटर. सी इन टू रीड दी इनपुट फ्रॉम कन्सोल, आणि त्यासाठी ऑपरेटर आपण कोणता यूज करतो? एक्सट्रॅक्शन ऑपरेटर. नंतर एंड एल फंक्शन पण लिहून घ्या. इट इज यूज टू इन्सर्ट न्यू लाईन कॅरेक्टर अँड प्लस दी स्ट्रीम. ओके, नेक्स्ट पार्ट आहे आपला कॉन्स्टंट्स. A variable which does not change its value during the execution of the program is known as constant. तुम्हाला माहित आहे कॉन्स्टंट ही प्री डिफाइंड व्हॅल्यू असते. तुम्ही त्याची व्हॅल्यू चेंज करू शकत नाही. आता समजा फॉर एक्झाम्पल पायची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी 3.40. तुम्ही ते व्हेरिएबल डिक्लेरेशन करता आणि त्याचं डिफाईन करता. आता तुम्हाला व्हेरिएबल डिक्लेरेशन करायचं असेल तर काय यूज करता? कॉन्स्ट फ्लोट पाय इज इक्वल टू 3.40. तुम्हाला माहित आहे फ्लोट काय? फ्लोट, व्हॉट इज द यूज ऑफ फ्लोट? डेटा टाइप आहे, बरोबर आहे. फ्लोट इज द डेटा टाइप्स. इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर्स इज कॉल्ड एज काय? ते इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर. येस, प्रणाली बोले. हॅलो, Data types. ओके. तुम्ही एखादं तुम्हाला कॉन्स्टंट किंवा व्हेरिएबल डिक्लेरेशन करायचं असेल तर तुम्ही काय करता? डेटा टाइपचा यूज करून काय करता? त्याचं डिफाईन किंवा डिक्लेरेशन करता. मग त्याच्यामध्ये आपण आता सांगितलं व्हेरिएबल विच डज नॉट चेंज एनी व्हॅल्यू ड्युरिंग एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम इज नोन एज कॉन्स्टंट व्हेरिएबल. ओके, एनी अटेम्प्ट टू चेंज व्हॅल्यू ऑफ कॉन्स्टंट विल रिझल्ट ॲन एरर मेसेज. तुम्ही काही चेंज करू शकत नाही त्या कॉन्स्टंट मध्ये. ए कॉन्स्टंट इन C++ कॅन बी any of the basic data types. Constant qualifier can be used to declare constant. तुम्ही कॉन्स्ट क्वालिफायर यूज करता. हा कॉन्स्ट काय आहे? आता तुम्हाला पायची व्हॅल्यू हा कॉन्स्टंट डिक्लेअर करायचा आहे, तर त्यासाठी तुम्ही काय केला? फ्लोट हा डेटा टाइप यूज केला, समजते, आणि कॉन्स्ट हा क्वालिफायर यूज केला. हॅव यू गॉट इट? फॉर द पर्पज ऑफ डिक्लेअरिंग द कॉन्स्टंट we can use the const qualifier, use the float data types and define that constant pi. ओके, समजतंय का? तुम्हाला कॉन्स्टंट डिक्लेअर करायचं आहे त्यासाठी तुम्ही फ्लोट डेटा टाइप यूज केला. का फ्लोट यूज केला? तर इंटिजर, तुम्ही माहित आहे तुम्हाला त्याला काय म्हणता तुम्ही? 3.14 कसल्या व्हॅल्यू, कसला नंबर सिस्टीम आहे? कोणता नंबर आहे? फ्रॅक्शनल आहे का? हॅलो, हा बोला, बरोबर आहे. पॉइंट मध्ये व्हॅल्यू असते त्याला कोणता कोणती काय म्हणता तुम्ही त्याला? त्यासाठी तुम्ही फ्लोट यूज केला. तिथे पॉइंट व्हॅल्यू आली म्हणून काय केला? फ्लोट फंक्शन यूज केला किंवा फ्लोट डेटा टाइप्स यूज केला. आणि त्या फ्लोट डेटा टाइपचा यूज करून कॉन्स्ट क्वालिफायरचा यूज करून तुम्ही काय केला? कॉन्स्टंट व्हेरिएबल कॉन्स्टंट डिक्लेअर केला. समजतंय? ओके, द अबोव डिक्लेरेशन मीन्स दॅट पाय इज अ कॉन्स्टंट फ्लोट टाइप्स हॅव्हिंग व्हॅल्यू 3.40. ओके, तर अजून काय? तुम्ही जर तुम्हाला एखादं रेट 50 इंटिजर व्हॅल्यू डिफाईन करायचं, इंटिजर यूज करणार. एखादं कॅरेक्टर डिफाईन करायचं असेल तर तुम्ही कॅरेक्टर यूज करणार. ओके, यू गॉट इट, प्रणाली? Yes, sir. What is the process behind the declaration and define the constant? You can use by using one const qualifier, by using data types, you can define the constant. You can declare the constant. Okay, depends on constant. Okay, तुम्ही कोणता constant यूज करताय? फंक्शन फ्रॅक्शनल कॉन्स्टंट यूज करताय का सिंपल कॉन्स्टंट यूज करताय? इंटिजर व्हॅल्यू यूज करताय. तुम्हाला खाली रेटची व्हॅल्यू 50 डिफाईन करायची, सिंपल तुम्ही इंटिजर व्हॅल्यू डिफाईन करणार. ओके, समजताय? Yes, sir. ओके, आता एक तुम्हाला आज होमवर्क देतो, सिंपल आहे.
आणि कन्व्हर्जन वगैरे आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला बघूया. हा सिंपल कोड तुम्हाला तुमच्या मी जे दिले नाही त्याच्यामध्ये करायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार आहे बघा, सी इज इक्वल टू ए प्लस बी प्लस ए मायनस बी. ए ची वाक्य व्हॅल्यू दिले, ए इज इक्वल टू 10, बी इज इक्वल टू 15. म्हणजे त्याचा आन्सर किती यायला पाहिजे सगळ्यांचं? आउटपुट काय येते ते मला सांगा सगळ्यांनी. मी तुम्हाला जे आता दिले ऍप्लिकेशन त्याच्यामध्ये हा प्रोग्राम रन करा. रन करून तो प्रोग्राम लिहा तुमच्या नोटबुक मध्ये. नेक्स्ट प्रॅक्टिकलला त्याचं आपण आउटपुट बघूया. सगळ्यांना प्रोग्राम दिसतोय का? Yes. Yes, sir. विजिबल टू ऑल ऑफ यू? हा प्रोग्राम आहे. जस्ट वेट. Write down program in your notebook. Try to solve on given application. Okay. आणि नाही झालं तर आपण नेक्स्ट प्रॅक्टिकलला बघूया. हे आपलं पहिलं प्रॅक्टिकल आहे, कॉन्स्टंट व्हेरिएबल्स. समजलं सगळ्यांना? आयो स्ट्रीम लायब्ररी फंक्शन कोणतं यूज करतो आपण? इनपुट आउटपुट साठी काय यूज करतो? कॉन्स्टंट डिक्लेरेशन साठी कसं कॉन्स्टंट डिक्लेअर करतो? आपल्या प्रॅक्टिकलचे सिग्निफिकन्स काय आहेत? कोणतं कोर्स आउटकम आपल्याला भेटणार आहे C++ लँग्वेज शिकल्यानंतर? समजतं सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. ओके Yes, sir. ओके. यू मी प्रेझेंटिंग. रोल नंबर 1. लेफ्ट करू नका, मी प्रेझेंटिंग घेतो. लेफ्ट करू नका कोणी. नंबर 1 आहे, 2 आहे, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. Roll number 12, 13, 14, 15, 16 is not there. 18 is not there. 5 is not there. 26, 27, 28, 29, 30, 30 is not there. 31, 32, 34, 35, 36, 37.